दसऱ्या निमित्तानं मुंबईच्या दादरमधल्या फुल मार्केटमध्ये खरेदीचा उत्साह पाहायला मिळतोय। सणाच्या काळात झेंडूच्या दरानं सीमोल्लंघन केलेलं आहे। पहिल्याच डास झेंडूची फुलं किलो मागे 300 रुपये किलो इतक्या दरानं विकली जात आहेत। यंदा राज्यामध्ये अतिवृष्टी आहे, पुरामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे फुलांच्या शेतीला सुद्धा याचा मोठा फटका बसलाय। त्यामुळे झेंडूच्या दरातही विक्रमी वाढ झाली आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। पाहूयात। दसऱ्यानिमित्त फुलांची खरेदी करण्यासाठी दादर इथल्या फुल मार्केटमध्ये मुंबईकरांची मोठी गर्दी आपल्याला सकाळी पाहायला मिळत आहे। आपण माझ्या मागे जर बघितलं या दृश्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मुंबईकर आणि जे ग्राहक आहेत ते फुलांची खरेदी करण्यासाठी बाजारात आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र फुलांची आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठ्या प्रमाणात चढ आपल्याला पाहायला मिळत आहे। फुलांचे भाव गगनाला भिडलेत, मात्र तरी सुद्धा नागरिकांचा कल फुलं खरेदी करण्याकडे आपल्याला पाहायला मिळत आहे। मराठवाडा असेल किंवा मग पुणे भागात असेल, मागील काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे फुलांच्या शेतीवरती सुद्धा मोठा फटका बसलेला होता आणि त्यामुळे बाजारात आवक कमी झालेली आहे आणि दरात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। व्यावसायिकांकडून माहिती मिळते त्यानुसार त्यांचं असं म्हणणं आहे की फुलांची मागणी वाढलेली आहे, आवक बाजारामध्ये कमी आहे, त्यामुळे दरात सातत्यानं वाढ पाहायला मिळत आहे। आज दिवसभरात देखील फुलांच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेशसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।